कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजन पाटील यांचे अभिनंदन केले। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अखेर अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। बिनविरोध निवडणूक निश्चित झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ माजी आमदार राजन पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट देत त्यांचे विशेष अभिनंदन केले। अनगर नगरपंचायतीत निवडणूक बिनविरोध करण्यामागे राजन पाटील यांचे नेतृत्व, सर्वपक्षीय संवाद आणि स्थानिक पातळीवरील समन्वय महत्वाचा ठरल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले। यासोबतच पालकमंत्री गोरे यांनी नव्याने बिनविरोध निवडून आलेल्या नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील तसेच सर्व नव्या नगरसेवकांचेही अभिनंदन केले। अनगरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। आज दुपारी अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली। यामुळे येथे राजकीय प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने पूर्ण झाल्याचे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे घेण्यात आला। त्यामुळे अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली आहे। मात्र असं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी न्यायालयात धाव घेत कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले। तुर्तास अनगरमधील 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अखेर बिनविरोध झाले आहेत। त्यानंतर आज अखेर पक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अनगर नगर परिषद बिनविरोध झाली। मात्र कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।